नमस्कार मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत 1 डिसेंबर 2013 महाराष्ट्र सेट या परीक्षेमधील संशोधन अभियोग्यता अर्थात रिसर्च ॲप्टिट्यूड या घटकावर विचारले गेलेले प्रश्न. प्रश्न क्रमांक 7. गुणात्मक संशोधनातील नमुना निवड ही संख्यात्मक संशोधनातील नमुना निवडीच्या टिंबटिंब या प्रकारासारखी असते. सॅम्पलिंग इन qualitative research is similar to ... sampling in quantitative research. पर्याय क्रमांक ए साधी यादृच्छिक नमुना निवड, सिंपल रँडम. पर्याय क्रमांक बी पद्धतशीर नमुना निवड, सिस्टमॅटिक. पर्याय क्रमांक सी निर्दिष्टांश नमुना निवड, कोटा. आणि पर्याय क्रमांक डी सहेतुक नमुना निवड, पर्पज्यू. त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक डी सहेतुक नमुना निवड. म्हणजेच गुणात्मक संशोधनातील नमुना निवड ही संख्यात्मक संशोधनातील नमुना निवडीच्या सहेतुक नमुना निवड या प्रकारासारखी असते. म्हणजे सहेतुक नमुना निवड म्हणजे संशोधक आपल्या उद्दिष्टानुसार स्वतःच्या मर्जीने नमुना निवडणे होय. गुणात्मक संशोधनात देखील या नमुना निवडीचा मोठ्या प्रमाणात वापर होतो. पुढील प्रश्न क्रमांक 8. पर्यायबद्ध प्रश्न हे पर्याय क्लोज्ड एंडेड क्वेश्चन्स आर दोज दॅट. पर्याय क्रमांक ए मूलभूत लोकसंख्याशास्त्रीय गुणधर्माशी संबंधित असतात, रिलेट टू बेसिक डेमोग्राफिक कॅरेक्टरिस्टिक्स. पर्याय क्रमांक बी दीर्घ प्रतिवादाला प्रोत्साहन देतात, एनकरेज एलॅबोरेट रिस्पॉन्स. पर्याय क्रमांक सी कुठल्याही उत्तराची शक्यता नाकारतात, अलाउज रिस्पॉन्डंट्स नॉट टू आन्सर. आणि पर्याय क्रमांक डी संभाव्य उत्तरांची विशिष्ट व्याप्ती असणारे असतात, हॅव फिक्स रेंज ऑफ पॉसिबल आन्सर्स. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक डी. की पर्यायबद्ध प्रश्न हे संभाव्य उत्तरांची विशिष्ट व्याप्ती असणारे असतात. पुढील प्रश्न आंतरसांस्कृतिक अभ्यास हे टिंबटिंबचे उदाहरण आहे. क्रॉस कल्चरल स्टडीज आर ॲन एक्झाम्पल ऑफ. पर्याय क्रमांक ए व्यक्ती अभ्यास, केस स्टडी. पर्याय क्रमांक बी तौलनिक अभ्यास, कंपॅरेटिव्ह स्टडी. पर्याय क्रमांक सी प्रायोगिक अभ्यास, एक्सपेरिमेंटल स्टडी. आणि पर्याय क्रमांक डी तिर्यक छेदात्मक अभ्यास, क्रॉस सेक्शनल स्टडी. तर आंतरसांस्कृतिक अभ्यास हे तौलनिक अभ्यासाचे उदाहरण आहे. क्रॉस कल्चरल स्टडीज आर एन एक्झाम्पल ऑफ कंपॅरेटिव्ह स्टडी. पुढील प्रश्न 10. संशोधन आराखडा म्हणजे व्हॉट इज ए रिसर्च डिझाईन. पर्याय क्रमांक ए सैद्धांतिक आधार नसलेले संशोधन करण्याचा मार्ग, अ वे ऑफ कंडक्टिंग रिसर्च दॅट इज नॉट ग्राउंडेड इन थेअरी. पर्याय क्रमांक बी गुणात्मक व संख्यात्मक पद्धतींपैकी एका पद्धतीची निवड, द चॉईस बिटवीन युझिंग क्वालिटेटिव्ह अँड क्वांटिटेटिव्ह मेथड्स. पर्याय क्रमांक सी संशोधन फलिताचे सादरीकरण करण्याची पद्धत, द स्टडी इन विच यू प्रेझेंट रिसर्च फाइंडिंग्स. आणि पर्याय क्रमांक डी संकलन व विश्लेषण यासाठी तयार केलेली चौकट माहिती, अ फ्रेमवर्क फॉर एव्हरी स्टेज ऑफ कलेक्शन अँड अनालिसिस ऑफ डाटा. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक डी संकलन व विश्लेषण यासाठी तयार केलेली चौकट माहिती. ही संशोधन आराखडा म्हणजे संकलन व विश्लेषण यासाठी तयार केलेली चौकट माहिती. पुढील प्रश्न 11.
टिंबटिंब परिकल्पना ही विशिष्ट निरीक्षणांवर आधारित योजना असते. हे डॉट डॉट हायपोथेसिस इज ए प्रपोजल बेस्ड ऑन स्पेसिफिक ऑब्झर्वेशन्स. पर्याय क्रमांक ए दिशादर्शक डायरेक्शनल. पर्याय क्रमांक बी निराकरणीय नल. पर्याय क्रमांक सी अनुमानात्मक डिडक्टिव्ह. आणि पर्याय क्रमांक डी प्रवर्तनात्मक इंडक्टिव्ह. तर त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक डी. प्रवर्तनात्मक परिकल्पना ही विशिष्ट निरीक्षणांवर आधारित असते. पुढील प्रश्न 12वा. मूल्यात्मक संशोधनाचा सर्वात महत्त्वाचा घटक कोणता? Which one of the following is the most important component of normative research? पर्याय क्रमांक ए सर्वेक्षण सर्वे. पर्याय क्रमांक बी सहभागात्मक निरीक्षण पार्टिसिपेटरी ऑब्झर्वेशन. पर्याय क्रमांक सी निगमनात्मक पद्धत डिडक्टिव्ह मेथड. आणि पर्याय क्रमांक डी क्षेत्रकार्य फील्ड वर्क. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी निगमनात्मक पद्धत डिडक्टिव्ह मेथड. म्हणजेच मूल्यात्मक संशोधनाचा सर्वात महत्त्वाचा घटक कोणता आहे? तर निगमनात्मक पद्धत हा आहे. तर हे होते 1 डिसेंबर 2013 सेट परीक्षेमधील रिसर्च ॲप्टिट्यूड या घटकावरील प्रश्न. धन्यवाद.